श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. गणेश कळवे याच्याविषयी श्री महाराजांना समजल्यावर श्री महाराज त्यावेळी बरोबर असणाऱ्या सेवेकऱ्यांना म्हणाले, अरे हा गणेश श्री सद्गुरू रामरायाची सेवा करायला साखरखेर्ड्याला राहील का हे त्याच्या आईवडिलांना विचारून पहा. सेवेकऱ्यांनी हे त्याच्या आईवडिलांना विचारताच त्या उभयतांना अत्यानंद झाला. गणेशच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. त्याने लगेच श्री महाराजांचे युग्मचरण हृदयाशी घट्ट कवटाळले. त्याचे डोळे महाराजांच्या वात्सल्याने भरून आले. महाराजांच्या प्रेमाने कंठ दाटून आला व तो त्याच अवस्थेत महाराजांना हात जोडून म्हणाला, महाराज, आज आणि आत्तापासूनच मी सेवेला राहतो. दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईवडिलांनी व त्याने श्री महाराजांचा अनुग्रह घेतला व तो श्री महाराजांच्या सेवेस राहू लागला. श्री महाराजांनी त्याला 2 धोतर दिली. काही दिवस सेवेकरी त्याला धोतर नेसवून देत. त्याचा व्रतबंध झाला असूनही ब्राह्मणाचे कुठलेच संस्कार त्याच्यावर झाले नव्हते. श्री महाराजांनी पुढे त्याला संध्या शिकविली व संध्या त्याच्याकडून रोज करूनही घेत. तो अत्यंत मनोभावाने महाराजांची सेवा करीत असे. त्याला गायनाचंही अंग होतं. श्री महाराज भजनाच्या वेळी त्याला जवळ बसवून घेत व पदेही म्हणण्यास सांगत असत. पुढे श्री महाराजांनी कीर्तनाच्या अभ्यासासाठी त्याला पैठण येथे ठेवले. कधी श्री महाराज त्याला रामजन्म हनुमान जन्माचं कीर्तन कसं करावं हे समजावून सांगत. पुढे श्री महाराजांनी 1976च्या दासनवमीला त्याला रामदासी दीक्षाही दिली. त्रिधाम यात्रेनंतर श्री महाराज राम कार्यार्थ फिरत असताना ज्या ज्या गावी जात तेथील त्रिधाम यात्रेला आलेली मंडळी श्री महाराजांना घरी बोलावून त्यांचा सत्कार करीत व यात्रेचे मावंदे करीत. खामगाव येथे श्री महाराजांचा 81वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी माकोडीच्या बालगोपाळ मंडळींनी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांना आपला पुढील वर्षी येणारा 82वा वाढदिवस माकोडीस करू द्यावा म्हणून विनंती केली होती. भक्तांचा प्रेमाग्रह बघून आणि रामनामाचा प्रसार होतो व अन्नदानही होते म्हणून श्री महाराजांनी त्यांची विनंती मान्य केली. पुढे 27 जुलै 1974 शनिवारी या उत्सवाची रूपरेषा तयार करण्यासाठी मलकापूरला श्री महाराजांच्या उपस्थितीत भक्तांची एक बैठक घेण्याचे ठरले. श्री महाराज मंगरुळनाथहून वाशिम, अकोला, मालेगाव, सोनाटी, तळणी, बीबी, चिखली, बुलढाणा असं रामकार्यार्थ भ्रमण करीत 26 जुलै 1974ला सायंकाळी मलकापूरला आले. देशमुखांच्या हवेलीत बाळकृष्णराव देशमुखांकडे महाराजांचा मुक्काम झाला. या बैठकीसाठी मलकापूर, माकोडीच्या आसपासच्या गावची तसेच खामगाव, अकोला, जालना, मेहकर, चिखली, बुलढाणा, भुसावळ आदी गावाची 200हून अधिक मंडळी उपस्थित होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला देशमुखांकडे काकडा होऊन 12 मंत्र झाले. या बैठकीसाठी आलेली सर्व मंडळी बाळकृष्णरावकडे प्रसादास होती. माकोडीच्या सौ सिंधुताई कुलकर्णी सोवळ्यात रामरायाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करीत होत्या. नैवेद्याची तयारी झाली. एका सेवेकऱ्याने नैवेद्याचं ताट स्वयंपाकघरातून रामरायापुढे आणून ठेवलं. सर्व मंडळी रामरायाच्या नैवेद्य आरतीसाठी उभी झाली. जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम चा घोष सुरू झाला. सिंधुताई स्वयंपाकघरात होत्या. तेवढ्यात त्यांना आपल्या गतवैभवाची आठवण झाली. मोठा वाडा, शेतीवाडी, ढोरं वासरं, गडी माणसं अशा वैभवात पूर्वीचे दिवस गेले होते, परंतु काळाच्या ओघात आता ते वैभव राहिलं नव्हतं. ते सर्व आठवून त्यांना वाईट वाटू लागलं. डोळ्याला धारा लागल्या. तिकडे धूपदीप ओवाळून नैवेद्यावर झाकलेलं ताट काढायचं आणि जेवी जेवी बा म्हणून नैवेद्य दाखवायचा. तेवढ्यात सिंधुताईंच्या हृदयात चाललेली कालवा कालव श्री महाराजांना जाणवली व ते सरळ स्वयंपाकघराकडे गेले. ऐन नैवेद्य दाखविण्याच्या वेळी श्री महाराज अचानक आत कुठे गेले ते पाहण्यासाठी म्हणून विनायकराव त्यांच्या मागे गेले. श्री महाराज स्वयंपाकघराच्या दाराच्या चौकटीवर हात ठेवून उभे झाले. श्री महाराज दिसताच सिंधुताईंनी पदराने डोळे पुसले व दुरूनच जमिनीवर डोके टेकवून त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला. त्यावेळी श्री महाराज सिंधुताईंना म्हणाले, बाई, हे काय आहे? एकच परिस्थिती नेहमीसाठी सारखी राहत असते का?
बाई, सीतामाईच्या माहेरी केवढं वैभव होतं. श्री जनक महाराजांनी केवढ्या सुखात वाढवलं होतं तिला. प्रसंगी इंद्रालाही सहाय्य करणारे पराक्रमी दशरथ राजे, समुद्र वलयांकित पृथ्वीवर त्यांचं शासन आणि अशा वैभवशाली साम्राज्याची ज्येष्ठ स्नुषा असणारी सीतामाई, तिला झोपण्याला रत्नजडित सुवर्णमंचक, फिरण्याला रथ, सेवेला अनेक दासी, असं सर्व वैभव असूनही सीतामाईला अगदी अचानकपणे पती समवेत 14 वर्ष वनवासात जावं लागलं. कंदमुळे फळे खाऊन राहावं लागलं. राम प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा, त्यांना जर या गोष्टी चुकल्या नाहीत तर मग आपण तर त्यांच्यापुढे अगदीच सामान्य माणसे आहोत. आणि खरं सांगू का, कुठलीही परिस्थिती ही कायम टिकणारी नसते. दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस येतच असतो. प्रपंचात येणारे हे प्रसंग ऊन सावलीसारखे सतत येत जात असतात. सुदामाची काय अवस्था होती, परंतु तरीसुद्धा त्याने भगवंताचे स्मरण सोडले नाही. त्याप्रमाणे आपणही सद्गुरूंनी दिलेल्या नामात अखंड राहावे आणि प्रभू रामराय सर्व चांगलंच करील हा दृढ विश्वास ठेवावा. हेही दिवस जातील बरं बाई, फार वाईट वाटून घेऊ नकोस. नाही महाराज, म्हणून त्यांनी महाराजांना नमस्कार केला व श्री महाराज नैवेद्य आरतीसाठी बाहेर आले. लेकराचं दुःख पाहून माता व्याकुळ होतेच ना, तसंच भक्तांचं दुःख पाहून महाराजांना होत असे आणि अशावेळी हे सर्व मनोमन ओळखून श्री महाराज भक्तांना परमार्थोपदेश करून सांत्वना देत असत. असो साधक हो, सर्व चराचर सृष्टीत केवळ रामच परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना दिसत असल्याचा एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.